एका षटकाचा सामना आहे ज्या आपण दोन मोठ्या ट्रॉफीज बघतोय. त्या दोन मोठ्या ट्रॉफीज बघायला गेलं तर या दोन गावामध्ये जात असताना पाहायला मिळतील, परंतु त्यामध्ये थोडासा जर बघायला गेलं तर नक्कीच खरं तर बदल आहे. एक भरपूर मोठी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, एक त्यापेक्षा थोडीशी लहान आहे आणि त्यामुळे इथं जो जिंकणार आहे तो मात्र नक्कीच या स्पर्धेची मोठी ट्रॉफी आपल्या नावावरती करेल आणि इथे जो परास्त होईल तो मात्र या स्पर्धेतील बघायला गेलं तर नक्कीच रनअपची ट्रॉफी आपल्या नावावरती करत असताना बघायला भेटेल. आणि आता हा सामना आणि या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना डिक्सल संघाला आपण बघाल आणि बॅटिंग करत असताना एक्सल संघाला बघाल. जाऊया मेगा फायनलच्या दिशेनं. तिथे आपण बघू शकाल सर्वजण फायनल मॅच याच्यासाठी गेला होता. टास किती रात्र गोड व्हावी आणि आज ही रात्र खरं तर कोणाच्या नावावरती जाईल हे देखील आपण सर्वजण नक्कीच बघू शकतोय. खरं तर आपण गेल्या 4 रात्री एक गाणं ऐकत होतं की कोण गाजवणार खरं तर या माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस ट्रॉफीची रात्र. आणि आता तो क्षण तुम्हा सर्वांच्या भेटीस येतोय. मेगा फायनल सामना आणि हा फायनल सामना या दोन संघामधून आपण बघतोय. एक्सल संघ बॅटिंग करेल आणि डिक्सल संघ मॅचमध्ये मात्र आपण सध्या तरी बॉलिंग करत असताना बघाल. एका षटकाची मॅच आणि कशा प्रकारचं टार्गेट बनवलं जाईल बॅटिंग करत असताना एक्सल टीमकडून हे मात्र आता आपल्याला पाहायला भेटेल. गार्गी भास्कर कांबरी यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते. कौशल षटकार हॅट्रिक साठी तब्बल कांबरी सर किती? कांबरी सर 500 रुपये. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये. चला जाऊया मॅच कडे. प्रकाश जोडले जातील पुन्हा एकदा. अगदी ट्युनिंग कॉमेंट्री तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बरोबर तिकडे आपण लक्ष टाकूया. फायनल सामन्याला सुरुवात होती आहे. डिक्सल संघाचा पहिला गोलंदाज मैदानामध्ये सज्ज झाला आहे वरती विकेटनं. अगदी प्रकाश जर पाहायला गेलं ना मॅचला होईल सुरुवात. जोरदार टाळ्यांनी सुरुवात करूया. दोन्ही टीमचा एक्सल बनाम डिक्सल अंतिम सामना. अगदी या स्पर्धेमध्ये सर आपण बऱ्याच संघांचा सहभाग नोंदवत असताना पाहिले होते. त्यामधून बरेच संघ बाहेर गेले. 5 संघांची जागा बघायला गेलं तर टॉप 5 मध्ये पक्की झाली. त्यानंतर टॉप 3 मध्ये 3 संघ आले आणि तिथून ही फायनल मॅच मात्र आपण सध्या तरी बघतोय. एका षटकाचा सामना आहे. मिस टायमिंग आहे. फटका फसला. फिल्डर लांबून येत आहेत. मिड विकेटला बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक फार लांब राहिले आणि त्यानंतर कौशलच्या बॅटमधून मात्र या षटकावरती सध्या तरी 2 धावा मिळत असताना आपण बघाल. अगदी प्रकाश जर पाहायला गेला ना तर आपण पाहतो ना मंगेशदा पवार ज्यांनी संपूर्ण डे नाईट म्हणजे जिथे फॉर्मॅट तयार केला त्या फॉर्मॅटला अनुसरून काम केलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती ते सामने पाहताना दिसून येत आहेत. विकेट हॅट्रिक साठी 1001 रुपये रोहित साठी आहेत. नितेश टोमरे यांच्याकडून. पुलरले यावेळी पाहायला मिळाली. अगदी बॉल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 सिक्सर. येस 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 थँक्यू. प्रकाश काय सांगाल एकंदरीत पहिल्या 2 बॉल मध्ये मारा नव्हता परंतु आता इथे मोठा षटकार आलाय. अगदी संदीप सर इथे म्हणायला गेलं तर एका षटकाची फायनल मॅच आहे आणि अशा प्रकारची कामगिरी होणं फार गरजेचं आहे. कारण फायनल सामना आहे आणि फायनल सामना जर तुम्ही खेळत असाल एका षटकाचा तर तुम्हाला अगदी कमसे कम एका ओव्हरमध्ये 10 तरी धावा बनवणं फार गरजेचं आहे आणि त्या उद्देशाने तिथे मैदानामध्ये खेळ होतो आहे. फार चांगला फटका तिकडे मिडॉनला खेळला जातोय. सध्या तरी क्षेत्ररक्षक आली आहेत. बॉलला पकडून फेकले. डेंजर झोनमध्ये आहेत. तिकडे फलंदाज कौशल आणि आता पंचाने इथे थेट आमच्या दिशेनं बोटाचा सिग्नल दाखवला आहे की पॉपिन ग्रीस सोडावं लागतं आहे बॅटर कौशलला आणि लागतोय मॅचमध्ये बॅटिंग करत असताना एक्सल टीमला विकेट.
यस, थँक्यू डीजे. बाकीच्या प्रेक्षकांनी जी मजा लुटायची ती लुटा. खरंय, कॅमेरा तुमच्यावरती फिरला जातोय. KTC ची संपूर्ण टीम गुलाबी थंडी आणि मंगेशदा पवार आयोजित वाकत चषकाची ही फायनल. चांगला फटका, गॅप सिलेक्शन फार चांगला. आगे गतीने बॉल आलाय. बॉल जाईल 4 धावींसाठी चौकारात आणि इथे 4 धावींच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ समाप्ती पथावरती. धावा जाऊन पोहोचल्या ते अद्याप 13 आकड्यावरती. येणारे 6 बॉल 14 धावा संख्येची गरज आहे. सेकंड इनिंगला जरूर ऐकूयात, परंतु डीजेच्या मधुर अशा संगीतानंतर. अगदी आपण बघू शकतो आहे फायनल सामना आहे आणि फायनल सामन्यामध्ये मात्र पहिलं सत्र संपन्न झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण मॅचमध्ये पाहिलं एक्सेल संघानं मात्र 13 धावा कुठल्यात आणि या मॅचमध्ये मात्र डिक्सल संघ 14 धावे सावध चेसिंग करत असताना पाहायला मिळेल. कोण ठरणार चॅम्पियन या संपूर्ण स्पर्धेचा या पाहण्यासाठी मात्र ही मॅच आपण सध्या तरी बघताय. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. वाकस चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. येस, थँक्यू डीजे. चला, फिल्डिंग सजवली आहे. बॅटर मैदानात राहून व्हायचे. खास करून आमच्या ऑफिशियलचं जरा कौतुक करूयात. गेली 4ही दिवस रात्र फार चांगली मेहनत आहे आणि खरं कौतुक करावं लागेल. कारण एकीकडे तुम्ही पाहताय ना, प्रकाश आयोजन करणं सोपं नसतं. कारण एकीकडे मी म्हटलं सातत्यपूर्ण आपण 4ही दिवस 4ही रजनी या स्पर्धेमध्ये समालोचन करताय, परंतु KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून क्लिअरिटीने क्वालिटी तर दिलीच, परंतु तदनंतर मंगेश दादांच्या समाजकार्याची एक पोच पावती त्यांच्या माध्यमातून दिली गेली आणि अनेक मान्यवर या मैत्री खातीर मंचावरती दाखल झाले आणि त्यांनी दिलेलं हे अफाट प्रेम आज आपण या ठिकाणावर आपण आणि सर्व आयोजक घेऊन जाणार आहेत. आणि खरोखर ही स्पर्धा म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावरती राज्य करणारी ठरणार आहे. अक्षरशः जर पाहायला गेलं तर पुढच्या वर्षापर्यंत या स्पर्धेची आता पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल आपल्याला. आणि खरं तर संदीप बोराडे सर इथे म्हणायला लागले तर पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला 2 व्हीलर बाईक पाहायला मिळणार आहे. म्हणजेच येणाऱ्या गतवर्षामध्ये मात्र ही संपूर्ण स्पर्धा काहीतरी नवीन घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही फायनल मॅच आपण इथे बघतोय आणि या फायनल सामन्यामध्ये मात्र अगदी सध्या तरी आपण पाहताय 6 चेंडू आणि 14 धावे आव्हान चेस करत असताना मात्र तिथे आपण डिक्सल संघाला बघतोय. डिक्सल संघ मैदानामध्ये मात्र 6 चेंडू आणि 14 धावेचं आव्हान चेस करेल. येणारे 6 बॉल आणि या 14 धावा ठरवून जातील की या स्पर्धेचा चॅम्पियन आणि रनअप कोण असेल हे पाहण्यासाठी मात्र ही मॅच आपण सर्वजण आवर्जून एन्जॉय करतोय. आणि सध्या तरी इथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना आपण तिकडे बघताय बॉलिंग ट्रॅकवरती कौशल सज्ज झाला आहे. अगदी तिथे फायनल सामना सुरू झाला आहे. मैदानामध्ये 6 बॉल 14चं टार्गेट आहे. पहिलाच बॉल तिकडे बघायला गेलं तर आडव्या बॅटनं फलंदाज खेळत असताना आपण पाहताय पहिली सिंगल तिथे मात्र डिक्सल संघाचा बॅटर रोहितच्या बॅटमधून येते आणि इथे आपण बघायला आता दाफलकावरती बॅटिंग करत असताना डिक्सल टीमचं हे दाफलक मात्र उघडलं जात आहे.
फायनल सामना आहे, वाकस ट्रॉफीची चर्चा होती आणि आता ही चर्चा कोणाच्या नावावरती होईल, कारण ही भव्यदिव्य मानाची ट्रॉफी कोण उचलणार या स्पर्धेची पाहण्यासाठी मात्र ही मॅच आपण सध्या बघत आहोत. फुल टॉस करण्याचा प्रयत्न केला परंतु कनेक्शन हवं तसं नाही, क्षेत्र होतं तिकडे सध्या तरी आपण बघू शकतोय टिपला जातोय सध्याचा घडीला हा एक चांगल्या पद्धतीनं येस थँक्यू डीजे. दरम्यान प्रकाश जर पाहायला गेलं तर अप्रतिम झेल पाहायला मिळाला. अगदी झेल हातातून निसटला सुद्धा होता, पूर्ण डोप्यावरती आला. तदनंतर या झेलला पुन्हा एकदा कुणालच्या माध्यमातून कॅरी केलं गेलं. पूर्णपणे चांगले एफर्ट मात्र तिकडे दिले गेले क्षेत्ररक्षकांना. त्याला देखील माहिती या सामना महत्त्वाचा चुकी करून जमणार नाही आहे आणि त्याच उद्देशानं आपण तिथे बघायला गेले तर सामन्यामध्ये डिक्सल संघाचा महत्त्वाचा खेळाडू मात्र श्रेयश बाद झाले आणि आता तिकडे बॅटिंग करण्यासाठी मात्र सध्या तरी अक्षय या फलंदाजाला एंटर केले जात आहे. सामना जिंकायचा जर असेल तर कमसे कम प्रयत्न हे मात्र नक्कीच मोठ्या फटक्यासाठी करावे लागतील डिक्सल टीमचा बॅटरला. 1 विकेट आणि 1 धाव या धावफलकावरती बॅटिंग करत असताना डिक्सल टीम आणि इथे डिक्सल संघासाठी कॅश प्राइज येते आपण बघू शकतोय. आमचे नितेश दादा ठोंबरे यांच्याकडनं मात्र षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, परंतु तिथे मैदानामध्ये मात्र सध्या तरी आपण बघू शकतोय या बॉलवरती एक सिंगल मात्र सहजरित्या कन्वर्ट होतीये. हा एक सूचना आहे फायनल टीम दोन्ही टीमसाठी. LED स्टंप उपटण्याचा प्रयत्न करू नका. हां तुम्हाला यष्ट्या पाहिजे तर दुसऱ्या दिल्या जातील, पण तो प्रयत्न करू नका, नाहीतर अन्यथा आयोजकांकडे पर्याय आहे. काही काळजी करू नका. सामना फार मोठा आहे तिकडे मैदानामध्ये मात्र फायनलची मॅच आपण बघताय. दाफलकावरती सध्या तरी 2च लागल्यात जिंकण्यासाठी. मात्र इथे शेवटचं आपण बघू शकतोय शिल्लक राहिलेत 3 चेंडू आणि 12 धावेची गरज, म्हणजेच प्रति बॉलवरती आक्रमकता सिद्ध करावी लागेल. शॉट ऑफ लेंथ होती, मिड विकेटला चांगलासा फटका आहे, डबलसाठी प्रयत्न केलेत आणि आता डेंजर झोन मॅच मध्ये लागतोय डिक्सल टीमला. हा अजून एक विकेट डीजे योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसालकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. सामन्यामध्ये आता अगदी काही क्षण उरलेले आहेत की चॅम्पियन कोण असणार. आपण सध्या तरी पाहिलं चेंडू आहेत फक्त 2 आणि आता गरज आहे 11 धावेची, म्हणजेच येणाऱ्या प्रति बॉलवरती तिकडे डिक्सल टीमचा फलंदाजाला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. काय सांगाल संदीप बोराडे सर, मॅचची सिच्युएशन अजून देखील दोन्ही संघाकडे आहे जरूर. अगदी जर जसे 2 मोठे फटके आले तर या सामन्यामध्ये करामत जरूर पाहायला मिळेल, कारण आता गोलंदाजीचा एक थरार मैदानावरती अनुभवतोय कौशलच्या स्वरूपात. अगदी खेळपट्टीवरती मात्र तिकडे एक चांगलासा चेंडू डिलिव्हर्ड केला आणि जवळपास या सामन्यामध्ये आपण पाहू शकतोय ही मेगा फायनलची मॅच मध्ये आपल्या पारड्यामध्ये झुकवत असताना आपण एक्सेल टीमला बघतोय. चेंडू टाकायचा एक, गरज आहे 10ची आणि आता इथे वाकसकर ट्रॉफीची चर्चा कोणाच्या नावावरती होईल आणि या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा केली आहे संपूर्ण या आयोजनामध्ये एक्सेल टीम आणि या स्पर्धेचं चॅम्पियन पद मिळत आहे एक्सेल क्रिकेट संघाला. अभिनंदन टीम एक्सेल.
रंगणार मैदानात